सोलापूरमध्ये विजापूर रोडवर झालेल्या 10,000 शस्त्राने हल्ला आणि जबरी चोरीच्या प्रकरणातील तिघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच जेरबंद केले आहे. 1,47,000चा मुद्देमाल जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. विजापूर रोडवरील आदित्य हॉटेलजवळ रस्त्यालगत थांबलेल्या एका जोडप्यावर तिघा सराईत गुन्हेगारांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने लुटून आरोपी फरार झाले होते. घटनेनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादीकडून आरोपीचे तपशील मिळवून रेखाचित्राच्या मदतीने संशयितांचे स्केच तयार करण्यात आले. पोलिसांच्या अभिलेखातील सराईत गुन्हेगारांच्या यादीतून मुख्य आरोपीची ओळख पटली. मुख्य आरोपी विकी दशरथ गायकवाड, वय 25, राहणार सेटलमेंट, याला बाडे ब्रिज परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सहकारी विनोद उर्फ रावण शरणप्पा गायकवाड, वय 25, राहणार होडगी आणि जगदीश उर्फ बारक्या संकटे यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक करत मुद्देमाल म्हणून सोन्याची चेन, गुन्ह्यात वापरलेला एक चाकू आणि मोटरसायकल असा एकूण 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कामगिरी केली. पथकात सहाय्यक फौजदार अप्पा पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, अजय परदेशी, शंकर भिशे, लक्ष्मीकांत फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम आबादीराजे, संतोष माने, राहुल विटकर, समाधान मारकळ, अमृत सुरवसे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव यांनी सहभाग घेतला होता. विजापूर रोडवरील या गंभीर हल्ला आणि चोरी प्रकरणातील आरोपींना अल्पावधीत पकडून पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ही तत्परता अधोरेखित ठरत आहे. ऑक्टोबर 20 तारीखला सायंकाळी 8:30 दरम्यान विजापूर रोडमध्ये नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं. त्यात भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 309(6), 311, 3(5) आणि हत्यार कायदा 425 अन्वये विजापूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजापूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला. आणि त्यात असं जे फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमकी दिलं, चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन DCP परिमंडल श्री कबाडे, ACP श्री पवार, PI श्री दादा गायकवाड, क्राईम PI आणि इकडचं DB पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेल्या आहेत. हे सोलापूर शहर पोलिसांचं एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे. यात असा ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादीनी दिलेले जे वर्णन आहेत, तिथं जे काही संभाषण झालं होतं, फिर्यादीनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं, तरीही त्या डिस्क्रिप्शनमधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सराईत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून 3 आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेले आहे. त्यापैकी 2 जण. 3 आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे. प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड, राहणार सेटलमेंट. दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारक्या संकटे. अशा 3 जणांचा निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या 2 आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे लूट झालेले सोन्याच्या चेन, गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण 1,47,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत.
या कामगिरीबद्दल मी श्री कबाडे, श्री दिलीप पवार, श्री दादा गायकवाड, पी श्री वराळे, DBच्या प्रमुख श्री शीतल गायकवाड, ASI श्री पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, अजय परदेशी, शंकर बिसे, लक्ष्मीकांत फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम, आबादीजा अजय, संतोष माने, राहुल विटकर, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो. या डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण जे लूटमार होत होतं ते प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे. आणि इंट्रॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुप पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेले आहेत. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे. तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे. हे जे सराईत गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्याविरुद्ध हे 11वी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहेत त्यांच्याविरुद्ध ही 4था गुन्हे आहे. सर या आधी पण त्यांच्यावर त्या केसच्या आता सर्व प्रिव्हियस क्राईम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि हे संकटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून MCOC अंतर्गत कारवाई होणार आहे.